तर आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा 13 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्याने जे बघितलेलं असतं ते सगळं स्वप्न असतं. ती अचानक दचकून उठते तेव्हा पार्थ पटकन विचारतो की काय झालं काव्या, स्वप्न पाहिलं का? आणि तो पटकन तिला पाणी आणून देतो. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या तुम्हाला ताप पण आहे, थांबा मी अँटीबायोटिक आणतो. तेव्हा काव्या बोलते, मनातल्या मनात बोलते की पार्थ ही अशी गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगूही नाही शकत आहे आणि मानिनी काकू मला दुखवायच्या नाही आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ डायनिंगवर असतो आणि तेव्हा त्याच्या आईला सांगत असतो की काव्याला 2 दिवसापासून ताप आहे. तेव्हा मानिनीला थोडा शंका येते, तिच्या डोक्यात ते विचार चालूच असतात. तेव्हा ती बोलते की ती उठली की सांग, मी तिला काढा करून देते आणि काळजी करू नकोस, बायकोची आई आहे तुझी. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणून सांगायला आलो गं. तेव्हा पार्थ सांगतो, काल रात्री औषधं दिली आहेत, बघू काय फरक पडतो ते. तेव्हा मानिनी बोलते, चांगली काळजी घेतोयस बायकोची, अशीच काळजी कायम घेत राहा. मानिनी एकांतात विचार करत असते, तिला ते काव्या जी बोललेली असते ते आठवत असतं. तेव्हा मानिनी पुन्हा स्वतःशी बोलते, अगं मानिनी, पुन्हा पुन्हा तो विचार करू नकोस, जे झालं ते गेलं असं विचार कर. विक्रम इकडे फोनवर बोलत येत असतो. तेव्हा तो अशाच केसबद्दल बोलत असतो. तेव्हा मानिनी बोलतात की काय हो, कशाबद्दल बोलतायत, चेहरा फार पडका पडला आहे तुमचा. तेव्हा विक्रम बोलतो की अगं मानिनी, आपला आनंद आणि त्याचा काल फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स झाला. तेव्हा मानिनी बोलते, झाला पण? तेव्हा विक्रम बोलतो, काल कोर्टात त्याला खरं काय ते कारण कळलं. त्या मुलीनेच सांगितलं म्हणे तिचं ऑफिसमधल्या बॉसबरोबर लग्नाच्या आधीच अफेअर होतं. त्यामुळे तिला आनंदसोबतचं लग्न मान्यच नव्हतं. लग्नासाठी तिने खोटी नाटी कारणं समोर केली, पण लग्नानंतरही तिचं बॉसबरोबरचं अफेअर कायम सुरू होतं. आणि आपला आनंद पार्थसारखा आहे गं. पार्थला जशी काव्याची काळजी आहे तसं त्यालासुद्धा त्या पोरीची खूप काळजी होती, खूप जपायचं तो तिला. लग्नाच्या आधी जर कोणाचं एखाद्यावरती प्रेम असेल तर लग्नानंतर ते विसरता यावं ना. लग्नानंतर जर तुम्हाला ते विसरता येत नसेल ना, तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत धोका करता, याचा अर्थ हाच ना. शेवटी बघितलंच ना, त्या मुलीमुळे अख्खं एक घर उद्ध्वस्त झालंच ना. काही नाही गं, हल्लीच्या जोडप्यांमध्ये हे डिवोर्सचं प्रमाण खूपच वाढलं आहे आणि कुटुंबातल्या नात्यांसाठी हे खूप भीषण आहे. तेव्हा मानिनी पुन्हा विचारत पडते की नाही असं शत्रूबरोबर सुद्धा होऊ नये. नाती टिकवणं हे बाहेरच्या जगात होत असेल, पण माझ्या घरात तर नाही होणार ना. काव्याच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवला आहे, पण खरंच ती तिचं जुनं प्रेम विसरली आहे ना. इकडे पार्थ रूममध्ये येऊन बोलत असतं की हो माहिती आहे मला, मीटिंग खूप महत्त्वाची, एक काम करा तुम्ही, मीटिंग पोस्टपोन करा. तेव्हा काव्या बोलते, अरे देशमुख, काय चाललं आहे तुमचं, ऑफिसला जाणार नाही आहे? तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही आजारी असताना मी कसं ऑफिसला जाणार आहे? एवढी आजारी नाही आहे मी, जा ना तुम्ही ऑफिसला. आणि तुम्ही ऑफिसला गेले नाही तर उगाच गिल्ट येईल मला, माझ्यामुळे तुमचं काम स्पॉईल झालं. तेव्हा पार्थ बोलतो, आणि तुम्ही आजारी असताना मी ऑफिसला गेलो तर मला गिल्ट येईल. तेव्हा काव्या बोलते, मला वाटेल ना बरं, आणि तुम्ही ऑफिसमध्ये गेला नाहीत, घरी बसून काय करणार आहे? ऑफिसमध्ये ॲटलिस्ट कामं तरी होतील. तेव्हा पार्थ बोलतो, कामं होत राहतील हो, तुम्ही आजारी आहात, तुमच्यासोबत कोणीतरी हवं ना. तेव्हा काव्या बोलते, घरात बाकीची माणसं आहेत ना. काव्या बोलते, तुमचं काय हो, तुम्हाला पहिल्या 30तल्या आर्किटेक्टमधनं 50तला आर्किटेक्ट व्हायचं आहे का पहिल्या? तेव्हा काव्या बोलते, बाबा ओरडतील हां. तेव्हा पार्थ बोलतो, फसलात तुम्ही आजारी आहे आणि मी तुमची काळजी घ्यायला इथं थांबलो म्हटल्यावर बाबा मला शाब्बासकी देतील. तेव्हा काव्या बोलते, आणि तुम्ही जर ऑफिसला गेला नाहीत तर मी तुम्हाला धपाटे देईल. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही मला जबरदस्ती करू नका ऑफिसला जाण्यासाठी, नाहीतर मी तुम्हाला कफ सिरप पाजीन आणि तोंडाला चिकटपट्टी चिटकवीन, म्हणजे झोपाल तुम्ही. तेव्हा काव्या बोलते, काय बोलताय तुम्ही, तुमची गैरसोय नको आणि तुमच्या हाकेसाठी कोणीतरी असावं म्हणून थांबलोय ना मी. तेव्हा काव्या बोलते, बास ना देशमुख, प्लीज, का तुम्ही माझ्या मागे पुढे करताय? हे मानिनी ऐकत असते. गरज नाही आहे तुम्हाला असं माझ्या मागे पुढे करायची, मी तुम्हाला सांगितलं ना ऑफिसमध्ये जा, तर मग जा ना. का नाही ऐकत आहात तुम्ही? माझं काय प्रॉब्लेम आहे, प्लीज जा. तेव्हा मानिनी बोलते, काव्या एवढी काय ओरडते पार्थवर, म्हणजे तिला पार्थने काळजी घेतलेली नकोशी वाटते का? नक्की काय प्रकार आहे हा, खरंच एकदा नीट जाणून घ्यायला हवं. इकडे पार्थही नाराज होऊन उठतो. मानिनी तिथून निघून जाते. काव्या उठते आणि पार्थला विचारते, देशमुख, वाईट वाटलं का मी बोलली त्याचं? की बघा, मला तुमच्यावर चिडायचं नव्हतं, पण मगाशी तुम्ही फोनवर बोलत होतात ते मी बोलणं ऐकलंय. तुमची महत्त्वाची मीटिंग आहे, मग जा ना. हे बघा, माझ्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान झालेलं मला नको. तेव्हा पार्थ बोलतो, नुकसान होणारच नाही आहे. काव्य बोलते, ते कसं? तेव्हा पार्थ बोलतो, मी स्मार्ट आर्किटेक्ट बुक आहे ना. तेव्हा काव्य बोलते, केलं स्वतःचं कौतुक स्वतःच, आता सांगा घरात बसून तुमचं काम कसं होतं? तेव्हा पार्थ बोलता, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, मी कामावर जाता घरात बसून मला तुमची काळजी घेता येईल. तेव्हा काव्य बोलते, देशमुख, जेव्हा इकडे किचनमध्ये अंडी करत असतो आणि बोलतो की अंडी गरम, 6 ग्राम प्रोटीन. तेव्हा पार्थ इथे येतो आणि बोलतो, अरे काय अंडी गरम करतोयस? तेव्हा पार्थ बोलतो, भैया आप भी ले लो ना. खरंच अंडी खाणार आहेस का तू? तेव्हा जीवा बोलतो, तुला ना मस्त मीठ मिरची घालून भाई तू याद रखेगा अशी अंडा बनवून देतो.
तेव्हा पार्थ बोलतो भाई मेरे को कुछ याद नहीं रखना है. तेव्हा जीवा बोलतो मी माझी बॉडी नाही देणार ना. तेव्हा पार्थ बोलतो मग याची काय करू. तेव्हा जीवा बोलतो डबल होईल ना. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे सांगतो. ॲक्च्युली ना काव्याच्याने काल रात्रीपासून तब्येत डाऊन आहे. तेव्हा पार्थ बोलतो सो मला ऑफिसला जाता येणार नाही. ॲक्च्युली जावंही लागणार आहे. तर माझं असं म्हणणं होतं. तेव्हा जीवा बोलतो काय मी काव्यासोबत थांबू. काय बोलतोस तू. तेव्हा पार्थ बोलतो नाही रे बाबा काव्याला काय हवं नको हे तुला बघायची गरज नाही. माझं एक जबाबदारीचं काम आहे ते करशील. आज ना ऑफिसला खूप मोठे क्लायंट येणार आहे. सो पण मला काव्याजवळ त्यांची काळजी घ्यायला थांबायचं आहे आणि नाही गेलो तर मीटिंग मिस होईल. सो तू माझ्याऐवजी ऑफिसला जाशील. तेव्हा जीवा बोलतो काय मी आणि ऑफिसला. तेव्हा जीवा बोलतो अरे कित्येक दिवस काय कित्येक महिने मी ऑफिसला गेलेलोच नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो बरोबर काव्या जेव्हा माझ्यासाठी डबा घेऊन आला होता ना तेव्हा आला होता तू ऑफिसला. परत आलाच नाही गेलास. तेव्हा जीवाला ते आठवतं तो ऑफिसला आलेला. तेव्हा पार्थ बोलतो की काय रे जाशील ना ऑफिसला. तेव्हा जीवा बोलतो मी गेलो असतो रे पण तुझी मीटिंग आहे तू काहीतरी हँडल करून ठेवला असणार मी कसं हँडल करणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो तुझा चार्मच वेगळा. तेव्हा जीवा बोलतो पण तो हा चार्म ऑफिसमध्ये चालणार नाही हे लक्षात ठेव. आणि तूच म्हणालास ना खूप मोठे क्लायंट आहे जर चुकून काही झालं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुला हँडल करावे लागतील. तेव्हा पार्थ त्याला कन्व्हिन्स करत असतो. तेव्हा जीवा बोलतो समजा त्यांनी अचानक भयानक असा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देणार आहे. माझ्या जीवाला काही जमणार नाही असं आहे का. मागच्या वेळेस नंदिनी ज्या क्लायंटला कसं कन्व्हिन्स केलं होतं तसं करायचं. आपली जीवा आपल्या रूममध्ये येतो आणि बोलतो हा दादा पण ना जाऊनच येतो. तेवढ्यात जीवाला त्याच्या मित्रांचा फोन येतो आणि त्याचे मित्र म्हणत असतात की भेट ना भाई आम्हाला त्यासाठीच फोन केला आहे. ते मित्र मिळून ट्रेकचा प्लॅन करतात. तेव्हा जीवा बोलतो कधी जायचं आहे बोल मला पण ब्रेक हवाच होता रे. तेव्हा त्याचे मित्र बोलतात आज आत्ता. तेव्हा जीवा बोलतो असं लास्ट मोमेंटला कोण कॉल करतं रे. तेव्हा जीवाचं आणि मित्रांचं ट्रेकला जाण्याबद्दल डिस्कशन चालू असतं. इकडे मानिनी पूर्ण विचारांच्या घोळक्यात गुंतलेली असते. तिला काव्य बरोबरही वाटते आणि तिची मैत्रीण सांगते तीही बरोबर वाटते. तेव्हा मानिनी नको ते विचार करत असते. तेव्हा ती बोलते देवा या सुनीताने ना नको ते विचार वरवले माझ्या डोक्यात. तिला कॉलच करते. तेव्हा मानिनी सुनीताला फोन करते आणि उगाच इकडचं बोलत असते. तेव्हा सुनीता बोलते की तुझा सूर हल्ला आहे मुद्द्याचं बोल. तेव्हा मानिनी तिला सांगत असते की तू उगाच माझ्या डोक्यात काही ना काही गोष्टी भरवल्या आहे त्यामुळे माझा काव्याशी बोलताना सूरसुद्धा वेगळा लागला. अगं माझ्या सुना तशा नाही आहेत गं. काव्याने खूप गोष्टी सांभाळून घेतल्या आहेत. हां तिनेही मान्य केलं की तिचं आधी अफेअर होतं पण आता त्या मुलाशी काहीही संबंध नाही हेही तिने मान्य केलं. तेव्हा सुनीता बोलते माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते काय होतं. तेव्हा मानिनी तिला समजून सांगत असते की बघ तिची काव्याची ओढणी आणि किल्ली तिच्या गाडीच्या डिक्कीत अडकली होती आणि रस्त्यात त्या मुलाने तिला मदत केली आणि तू जे बघितलं ते अर्धवट बघितलं आहे. बघ सुनीता आपण काय बघतो काय करतो यावर आपलं लक्ष व्यवस्थित नसलं ना तर मग असे संशय क्रिएट होतो. तेव्हा सुनीता बोलते मानिनी तू हे मला सांगायला फोन केला आहे की स्वतःला अगं शाळेत कुणाकुणाच्या जोड्या आहेत हे तुला मी एका नजरेत सांगायचे. तेव्हा सुनीता बोलते की मला एका नजरेत कळतं. तेव्हा मानिनी बोलते की मलाही कळतं की माझ्या सुना चुकीच्या नाही आहेत. तेव्हा सुनीता बोलते बरं मग तर ठीक आहे ना तुझ्या मुलांचे संसार चांगले व्हावा असं तुला वाटतं ना मग ठीकच आहे. तेव्हा जेव्हा पार्थला विचारायला येतो तेव्हा पार्थ बोलतो की तू अजून तयार नाही झाला. तेव्हा पार्थ त्यांच्यामध्ये ते बोलणं होतं. तेव्हा जीवाला पुन्हा फोन येतो त्याच्या मित्रांचा. तेव्हा जीवा त्यांना सांगत असतो की अरे प्लॅन कॅन्सल केला आहे का मी. तेव्हा पार्थ हे ऐकतो आणि बोलतो एक काम कर तुझा ट्रेकला बऱ्याच दिवसापासून तुझ्या मित्रांना भेटला नाही आहेस ना. तेव्हा पार्थ जीवाला बोलतो की काय चाललं आहे तुझं. त्यांना सांगतो की दादाला विचारतो आणि मला सांगतो की त्यांना विचारतो. तेव्हा पार्थ बोलतो नाही जीवा तू जा तुझ्या मित्रांसोबत तुझं इकडनं आणि तिकडनं दोघी साईडनी अडकलं आहेस आणि मला माझं काम तुझ्यावर टाकायचं नाही. माझं काम आहे मी करतो तू जा. तू मस्त अंडी खा. मी जातो आणि पार्थ तिथून निघून जातो. जीवा बोलतो अरे यार आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.